नमस्कार, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, आता या योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणींना KYC करण्यासाठी प्रॉब्लेम येत होती, म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत, आता अशा लाडक्या बहिणींना जी काही KYC करायची काही कारण अशी एक माहिती आहे की ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाहीत त्यांनी आधार नंबर टाकायचा कुणाचा आणि KYC करायची कशी. तर याच्यामध्ये एक अशी अपडेट आहे की ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाहीत, तर अशा लाडक्या बहिणींनी KYC करायची कशी. तर त्याच्यामध्ये बघा, ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाहीत, ज्या लाडक्या बहिणीचे पती वडील हे नाहीत आणि ज्या लाडक्या बहिणीचा घटस्फोट झाला आहे, तर अशा लाडक्या बहिणींनी KYC करायची कशी याच्याबद्दल एक छोटीशी माहिती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या महिलांना पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींनी KYC करायची कशी आणि आधार नंबर हा वापरायचा कोणाचा. आता स्थानिक पातळीवरती महिलांचा सांभाळ करणाऱ्या नातेवाईकाचे किंवा मुलगा किंवा चुलत मावस भावंडे यापैकी कोणाचेही आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही KYC ही करू शकता. म्हणजेच तुम्ही तुमच्या नातेवाईकांचं आधार कार्ड देऊन तुम्ही आता KYC ही करू शकता. तर अशी अपडेट आहे, परंतु याच्यावरती आणखी पोर्टलवरती काही आलं नाही, ऑप्शनच आला नाही. फक्त एक माहिती आहे की असं तुम्ही नातेवाईकाचं आधार कार्ड टाकून तुम्ही तुमची KYC करू शकता. परंतु आता याच्यामध्ये जर तुम्ही आता ज्या नातेवाईकाची KYC समजा कोणत्या नातेवाईकाचा तुम्ही आधार नंबर घेऊन तुम्ही KYC करत असाल, तर त्याच्यामध्ये आणखी एक मोठा प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे कसा, कारण ज्या नातेवाईकाचा तुम्ही आधार नंबर घेता, जर त्यांच्या कुटुंबात जर कोणी जर आयकर म्हणजे टॅक्स भरत असेल किंवा त्यांचं वेतन जे आहे म्हणजे त्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जर जास्त असलं तर तुम्ही KYC करूनही अपात्र होऊ शकता. तर याची काळजी घ्या, कारण ज्या वेळेस तुम्ही नातेवाईकाचं आधार कार्ड घेता आणि KYC करायचं असाल आणि KYC झाल्याच्या नंतर त्यांची जे काही इन्कम आहे त्याची पडताळणी सुरू होईल आणि जर त्या 2.5 लाखाच्या मर्यादेमध्येच त्यांचं उत्पन्न जर असलं तर तुम्ही पात्र असू शकता आणि जर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलं तर तुम्ही अपात्र होऊ शकता. याची नोंद घ्या. आणि ज्या वेळेस KYC करता, समजा त्या परिवारामध्ये किंवा त्या तुमच्या नातेवाईकामध्ये जर कोणी वेतनधारक असेल, टॅक्स भरणारा असेल किंवा 4 चाकी वाहन असेल, नंतर मग आणखी आणि त्यांच्या कुटुंबामध्ये आता नातेवाईकाचं तुम्ही घेणार आधार कार्ड नंबरही घेणार, परंतु त्या नातेवाईकाच्या मध्ये कोणी ना कोणी त्यांचे सून असू शकते किंवा त्यांच्या परिवारामधले आई असू शकते, त्यांनी पण लाभ घेतात. आणि जर तुम्ही त्यांचा जर आधार नंबर टाकला आणि जर त्यांच्या परिवारामध्ये जर कोणी या योजनेचा लाभ घेत असेल किंवा दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल आणि जर तुम्ही त्यांचा नातेवाईकाचा आधार नंबर टाकून जर तुम्ही KYC केली आणि त्याच्यामध्ये त्यांची सून असू शकते, लेक असू शकते किंवा बहीण असू शकते किंवा आई असू शकते, जर त्यांनी जर कोणता लाभ घेत असले तर त्यांना जर लाभ मिळत असेल जर आणि तुम्ही जर त्यांचा आधार नंबर घेऊन जर KYC केली तर याच्यामध्ये पण एक मोठी समस्या निर्माण होऊ शकते. कारण याच्यामध्ये पण तुम्ही अपात्र होऊ शकता. कारण ज्या नातेवाईकाचा तुम्ही आधार कार्ड नंबर घेता तर त्यांच्याकडे 4 चाकी वाहन नसावी आणि त्यांच्याकडे जे काही उत्पन्नाची जी काही म्हणजे मर्यादा आहे, त्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असावं आणि त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी वेतनधारक नसावं आणि त्यांच्या कुटुंबामध्ये कोणत्या योजनेचा लाभ न घेणारे असावे. तर अशी एक KYC बद्दल एक माहिती होती. आता ही माहिती आहे, परंतु पोर्टलवरती आणखी याच्याबद्दल जे काही ऑप्शन आहे KYC ते आणखी आला नाही. तर लवकरच याच्याबद्दल ऑप्शन हा येणार आहे. चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.